एका आंधळ्या घुबडाने सांगितले की कोणी कितीही जवळचा असू द्या, या 3 गोष्टी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर खूप पश्चात्ताप करावा लागेल. मित्रांनो, आजची कथा खूप रोचक आणि ज्ञानाने भरलेली आहे. आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 3 गोष्टींबद्दल ज्या आपण दुसऱ्याच्या हातात देऊ नयेत. मग कोणी कितीही जवळचा किंवा प्रिय असला तरी त्या वस्तू दुसऱ्याच्या हातात दिल्यास तुमच्या आयुष्यात दुःख येईल आणि तुम्ही डोकं आपटून घेऊन तुम्हाला फक्त पश्चात्ताप करावा लागेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कथा खूपच महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला खूपच मौल्यवान गोष्ट शिकायला मिळेल जी तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल. चला तर मग विलंब न लावता आजची कथा सुरू करूया. तर मित्रांनो, पश्चिमेकडील पर्वतरांगा जणू पाचूच्या डोंगरांनी सजलेल्या भव्य भिंतीसारख्या उभ्या होत्या. सूर्योदयाच्या पहिल्या किरणांनी त्यांच्या शिखरांवर सोनेरी थर पडत होते. त्या डोंगरांच्या पायथ्याशी आणि हिरव्यागार वनांच्या कुशीत वसलेले होते एक संपन्न साम्राज्य, धनसंपदा. या राज्याची भूमी जणू निसर्गाच्या आशीर्वादाने भरलेली होती. शेतांमध्ये पिकलेल्या गव्हाच्या लाटांवर कोमल वारा वाहत होता. दूरवर नद्यांच्या पल्याड विलोभनीय बगीचांत फुलांचा गंध दरवळत होता. सकाळच्या बाजारात मोलाच्या वस्तू मांडलेल्या, रेशीम, शेंद्री मसाले, सोनेरी दागिने, हस्तकला, सारे जग इथे संचार करत होते. राजधानीच्या हृदयात पांढऱ्या संगमरवरी पायऱ्यांवर उभा होता विक्रमराजाचा भव्य दरबार, जिथे सोनेरी घुमट सकाळच्या प्रकाशात झळकत आणि संध्याकाळी त्यावरच्या कमानींवरचे दिवे ताऱ्यांप्रमाणे चमकत. राजा विक्रम हा केवळ सामर्थ्याने नव्हे तर न्यायप्रियतेने ओळखला जाणारा शासक होता. त्याने युद्धांत शौर्य दाखवलं होतं, पण खरे यश त्याने आपल्या प्रजेला दिलेल्या सुरक्षिततेत होतं. जनतेच्या मनात तो जनकल्याणाचा आधारस्तंभ म्हणून प्रतिष्ठित झाला होता. त्याची पत्नी राणी मिनलही जनतेमध्ये तितकीच प्रिय होती. तिच्या डोळ्यांत नेहमी एखाद्या आईसारखी ऊब होती. ती प्रत्येक सणसमारंभात प्रजेमध्ये फिरत असे, विधवांना धीर देत असे, लहान मुलांच्या हाती गोडधोड ठेवत असे. पण या वैभवाच्या मागे एक न बोललेले दुःख घुटमळत होते. कित्येक वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतरही राजदरबारात पाळण्याचे झुलणे झाले नव्हते. राजाचे आयुष्य लोकांच्या जयघोषांनी भरलेले असले तरी रात्रीच्या शांततेत त्याच्या मनावर एकच विचार कुरतडत असे: माझ्यानंतर या सुवर्ण राज्याचा वारस कोण असणार? दरबाराच्या वैभवात, तलवारींच्या टाळाटाळीत आणि गाजांच्या आवाजात हे दुःख कुणालाही जाणवत नसे. पण सकाळच्या त्याच्या डोळ्याखालच्या काळवंडलेल्या झाऱ्यांनी आणि गहन नजरेतून ते सत्य काही सुटत नव्हतं. राणी मिनलला ही वेदना ओळखता आली होती. ती अनेकदा रात्री उशिरा आपल्या राजाच्या खोलीजवळून जाताना त्याला एकटाच बाल्कनीत उभा पाहत असे, दूरवर अंधुकरण्याकडे टक लावून पाहत. राजवाड्याच्या भिंती, जे दिवसा संपन्नतेचा ऐश्वर्याचा आरसा होत्या, रात्री मात्र त्याला पोकळीची अनुभूती देत. विशाल दालने, शिल्पांनी सजवलेल्या दगडी स्तंभांच्या सावल्या, कारंजींचा मंद आवाज, सगळं मिळून जणू त्याला काहीतरी हरवल्याची जाणीव करून देत. अशा एका शांत चांदणी रात्री, जेव्हा राजवाड्याच्या अंगणात केवळ पाण्याच्या थेंबांचा मंदठेप आवाज ऐकू येत होता, राणी मिनल स्वतःच्या महालाच्या खिडकीतून बघत होती. समोरच्या टेहळणी मनोऱ्यावर उभा असलेला तिचा राजा, विशाल आकाशाखाली पूर्ण चंद्राची रुपेरी झळ घेऊन, पण हृदयात एक अदृश्य भार घेऊन. तिलाही गहिवरून आलं. भव्य सुवर्ण राज्य, लाखो प्रजेचे प्रेम, अनगिनत सोन्याच्या तिजोऱ्या, तरी पतीच्या मनात एक रिक्त कोपरा होता जो ती भरून काढू शकत नव्हती. आणि तेव्हाच तिच्या मनात एक विचार हळुवारपणे अंकुरू लागला: जर देवाने आपल्याला वारस दिला नाही तर कदाचित मीच नियतीला वाकवण्याचा मार्ग शोधेन. माझ्या राजाच्या चेहऱ्यावर पुन्हा ते जुने तेज परत आणेन. या संकल्पासह त्या रात्र थोडी कमी अंधारी वाटली आणि राणी मिनलच्या मनात पुढील दिवसांसाठी एक गुप्त कथा तयार होऊ लागली, जी धनसंपदा राज्याच्या भवितव्याला नव्या वळणावर नेणार होती. राज्याच्या भवितव्याच्या चिंतेने राणी मिनलच्या मनात सूर्योदयापासूनच धुसर तुफान उसळू लागले होते. दिवस शाही जबाबदाऱ्यांत जात, पण प्रत्येक क्षणी ती वाऱ्याच्या हलक्या झुळकीप्रमाणेच काहीतरी नाविन्याचा, उद्वेगाचा विचार तिच्या मनात घेत असे.
अशा एका पहाटे राजवाड्याच्या मोकळ्या बाल्कनीत उभी असताना दूर क्षितिजावर सोनसळी तांबूस प्रकाश पसरत होता. त्या रंगसंगतीत कदाचित तिला काहीतरी आशेचा किरण दिसला. तिने निर्णय घेतला, हे दुःख सहन करणं पुरे झालं, आता उपाय शोधायचा. पुढील काही दिवस ती गुपचूप राजवाड्यातील कामावर लक्ष ठेवू लागली. राजाचा विश्वास संपादन केलेल्या, लोककलांचा वारसा लाभलेल्या, वयोवृद्ध पण हातात जादू असलेल्या एक कारागिराकडे तिचं लक्ष गेलं. त्याचं नाव होतं हरिप्रसाद. त्याने पूर्वी मंदिरांतील मूर्ती, दरबारातील शिल्प तयार केलेली होती. हातातील वार फक्त वस्त्राला नाही तर आकृतीलाही प्राण देतात असं म्हणतात. एक सांज होताच राणी मिनलने हरिप्रसादला गुप्तपणे आपल्या महालात बोलावलं. गडद मखमली पडद्यांचा आत एक मंद तेलाचा दिवा तेवत होता. तिथे त्या दोघांची पहिली बैठक धडधडत्या हृदयाने पार पडली. राणीने छोट्या आवाजात त्याला आपली वेदना सांगितली. आवाजात दर्दी, ममत्व, शाही थाट आणि एक गूढ इच्छा स्पष्ट झळकत होती. मला असं काही हवंय की माझ्या राजाच्या डोळ्यांत पुन्हा उमेद दिसावी, त्याला त्याच्या वारसा असल्याची जाणीव यावी. खरं बाळ आम्हाला लाभणार नाही, पण एक अशा बाहुल्याची निर्मिती हवी ज्यात बंध असतील, भाव असतील, जणू सजीव वाटावा. काही दिवसांच्या कालावधीनंतर अनेक प्रयोग, रेखोट्या, रंग आणि लाकडाचे तुकडे एकत्र करत करत अखेर तो दिवस उजाडला. हरिप्रसादने राणीला वरच्या गुप्त कोठीत बोलावलं. समोर गडद फडकी उघडली आणि ठेवलेल्या पांढऱ्याशुभ्र चादरीवर एक सुंदर बाहुला चंद्रप्रकाशात चमकत होता. हातपाय, चेहरा, डोळ्यांतील काच, क्षीण हसू, कपाळावर छोटासा मुकुट, अगदी जिवंत बाळागत. तो पाहता क्षणीच राणीच्या डोळ्यांत पाणी आलं. लहान बोटांनी हलकेच त्या बाहुल्याचा गाल आणि कपाळ स्पर्श केला. तिने प्रार्थनेसारखा हात जोडला, कदाचित देवीसाठी नव्हे तर एका मातेच्या हृदयासाठी. रात्रीच्या गूढ प्रकाशात राणीने त्या बाहुल्याला अतिशय प्रेमाने नवे कापड चढवले, शुभंकर हार बांधला, एक हलक्या गंधाचा इत्र पुसला, अंगावर झुळूक शहारा उमटला. राजाच्या आवडीप्रमाणे सोन्याची पाटी त्याच्या गळ्यात लटकावली आणि त्यावर नाव खोदवले, अमर. पुढील काही दिवस त्या सजीव बाहुल्यालाच आपल्यासमोर घेऊन राणी महालात हिंडू लागली. तिच्या डोळ्यांत आता एक वेगळं मातृत्व खुललं होतं, अगदी जणू नव्या जीवाला पोटात वाढवल्यासारखं. सेविकांनी, दासींनी, अंग राखणाऱ्या सरदारिणींनी अशा मायाळू मातेला आणि त्या मुलाला नम्रतेने स्वीकारायला सुरुवात केली. शेवटी योग्य दिवस पाहून संपूर्ण दरबाराला महालाच्या अंगणात बोलावण्यात आलं. सजवलेल्या रंगीबेरंगी फुलांनी, शुभवाद्यांच्या सुरांनी दालन भारलं होतं. हजारोंच्या नजरा आश्चर्याने चमकत राहिल्या. राणी आपल्या मांडीवर सुंदर राजकुमारासारख्या बाहुल्याला घेऊन आली होती. राजानेही पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य व आनंदाची छटा मिसळली. त्या दिवशी राजवाड्यात सुवर्णपळी वाजली. लोकांनी झूल, आरती, मंगलाष्टक गायलं. जणू पूर्ण साम्राज्यात एक नवीन श्वास ओसंडून वाहू लागला. प्रत्येक राज्यमहालात खरे कधीच न घडलेला, तरीही सत्यासारखा वाटणारा आनंदाचा प्रसंग दरवळला. राजवाड्यातल्या आनंदोत्सवाला दिवसानुदिवस नव्या रंगाची किनार मिळू लागली होती. अमर या नव्या राजकुमाराच्या आगमनाने महालात एक वेगळे चैतन्य आले होते. रोज अंगणात उत्साही मुलांचे ओरडत धावणारे पावले, सेविका आणि मंत्री यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या समाधानाच्या छटा आणि राजाच्या डोक्यावरून धुक्यानं उठणारे सावळे ढग, हे सारे चित्र बदलू लागलं. तरीही हा नव्या आनंदाचा उत्सव काही काळात गूढ कुजबुजीने व्यापला जाऊ लागला. सुरुवातीला ही कुजबूज फक्त अंतरंग सेवक, महालाच्या अंगणातील स्त्रिया आणि निवडक दरबारी यांच्यात रेंगाळत होती. हा अमर इतक्या वर्षांनी अचानक प्रकटला, पण त्याच्या डोळ्यांत फारच विचित्र शांतता नाही का? कधी हसत नाही, बोलत नाही, रडत नाही, फक्त बसून राहतो. राजाची इतकी ओढ असूनही मुलगा खेळत नाही. इतकेच काय, त्याचे हातही फारसे हलताना दिसत नाहीत. थोडक्या कालावधीतच राजाच्या जवळच्या मंत्र्यांपर्यंत ही कुजबूज पोहोचली. गणेश शिलेदार, राजाचा सखा व अनुभवी प्रधान, याने एकदा राणीसमोर आपणच मनातील शंका मांडली. राणीसाहेब, प्रजेतील प्रेम आणि आपली छत्रछाया पूर्वीप्रमाणेच आहे, पण राजकुमारासंबंधी काही अडचणी लोकांच्या मनात गूढता निर्माण करतात. राजाने हे ऐकले तरी एका बाजूला त्याच्या आयुष्यात पुन्हा जिवंत झालेल्या पित्यांच्या भावना होत्या
आणि दुसऱ्या बाजूला साऱ्या साम्राज्याच्या प्रतिष्ठेचं ओझं. समाधान आणि संशयाचा हा खेळ दररोज त्याच्या हृदयात नवा संघर्ष निर्माण करत होता. राज्याच्या सीमेजवळील गावात पराग आणि सुमित्रा हे साधे शेतकरी रात्रीच्या जेवणावळीवर ऐकायला लागले, आपण कुणाच्या हातात आपलं घर द्यावं? राजाचा वारस खरा की केवळ छायाचित्र? तशाच वेळी धनसंपदा राज्याच्या अगदी सीमारेषेवर पश्चिम तीराला घनदाट अरण्य विस्तीर्ण झालं होतं. हे अरण्य केवळ झाडांच्या, पशुपक्ष्यांच्या आणि गूढ आवाजांनी भरलेले नव्हते. इथे संस्कृती, कथा आणि प्राचीन शक्तींचे अनेक रहस्यही लपलेले होते. या जंगलाच्या मध्यभागी एक निळ्या जांभळ्या पाण्याचं सरोवर होतं, ज्याचा प्रवाह कधीच आटत नव्हता. या सरोवराच्या तळाशी झऱ्यांच्या वळणावर हजारो वर्षांपूर्वीपासून एक अद्भुत जीव राहत होता, इच्छाधारी नाग. हा नाग कोणीही साधा प्राणी नव्हता. तो अनेक जन्म, अनेक साधना आणि तपस्यांनंतर मिळवलेल्या वरदानांमुळे इच्छापूर्तीसाठी कोणतेही रूप घेऊ शकायचा. त्याचे डोळे खोल, वेधक आणि लोकप्रिय दंतकथांमध्ये जणू अर्धवट झाकले गेलेले. अगदी बालपणापासून वजनदार वनांत जन्मलेला तो नाग नेहमी माणसांच्या व्यवहारांकडे, त्यांच्या भावनांमधील उतार चढावांकडे आणि नियतीवरील आसक्तीकडे बारकाईनं पाहत आला होता. त्या दिवशी सकाळी नागाने तपश्चर्येनंतर डोळे उघडले तेव्हा त्याभोवती जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. वाऱ्यावर स्थानिक लोकांच्या कुजबुजांचे तुकडे वाहून आले, ज्यांत धनसंपदाच्या राजघराण्यातील अनवट घटना, अमरबद्दलचे गूढ आणि प्रजेतील भीती उलगडत होत्या. नागाच्या मनात प्रगल्भ शोक जागवला. एक राणी, जी निराशेच्या खडतर प्रवासातून जाऊन पुन्हा एकदा आपल्या पतीच्या कुटुंबात आनंद आणू पाहते. एक राजा, ज्याने कित्येक वर्षे देवांना पूजूनही अर्धवट स्वप्न पाहिले. आणि संपूर्ण राज्य, जे पोकळी आणि गुढाच्या कड्यावर आहे. या विचारांनी तो अस्वस्थ झाला. त्याचं ऐकणं, समजणं आणि मानवांना मदतीचा हात देण्याची इच्छाच त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती. त्या रात्री जेव्हा राजवाड्याच्या उंच मनोऱ्यावर वादळी वारा वाहत होता, जेव्हा प्रजेच्या कुजबुजांनी महालाचा सभामंडप भारलेला होता, तेव्हाच त्या जंगलातील नागाने एक ठराव घेतला. या प्रामाणिक राणीच्या त्यागाला आणि राजाच्या आकांक्षांना व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यानं आपल्या तेजोमय, लांब, झळाळत्या शरीराला गोल गराडा घालत एक क्षण स्थिरता अनुभवली आणि मग एक विलक्षण रूपांतर घेतलं. त्याने लाकडाच्या रंगीत बाहुल्याचे स्वरूप धारण केले, अगदी तेच अमर, ज्याचा चेहरा, कपडे आणि देह पहिल्याच क्षणी सजीव वाटावा असा झाला होता. त्यावेळी आकाशात वीज चमकली आणि धडधडत्या पावसात नाग आता त्या बाहुल्याच्याच रूपात राजवाड्याकडे निघून गेला. महालाच्या मागच्या मांडवाजवळ असणाऱ्या झाडाफुलांच्या गर्द सावलीतून तो मूकपणे दरबारात प्रवेशला. रात्रीच्या गूढ शांततेत अमरच्या भरजरी झुलीत मृदू प्रकाश आणि चंदेरी छटा त्या बाहुल्याच्या अंगावर खेळत होत्या. दिवस उजाडेपर्यंत राणीने आपल्या मांडीवर घेतलेला बाहुला बदलला होता. तो बाह्य स्वरूपाने तसाच, पण आता त्याच्या डोळ्यात चमक, गोल चेहऱ्यावर सूक्ष्म भाव आणि देहात एक वेगळा प्राणवायू भरलेला जाणवत होता. राणीने पाहिलं आणि ती क्षणभर थक्क झाली. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. काहीतरी बदललं आहे, पण हे नक्की काय ते मी सांगू शकत नाही. राजा विक्रमलाही आता अमरमध्ये एक वेगळा उमेद जाणवू लागली. प्रजाही हळूहळू आश्वस्त झाली. नवीन राजकुमार आता अधिक जिवंत वाटतो, जणू काळाच्या गर्दगुढातून एक हिरवा अंकुर बाहेर आला आहे. त्या जागरणाच्या रात्रीपासून धनसंपदा राज्याच्या कथेला एक नवा मोड मिळाला. एका इच्छाधारी नागाच्या अमानवीय त्यागानं योग्य वेळी योग्य रूप घेतलं आणि एका थोर राज्यास, एका अपूर्ण कुटुंबास आणि हजारो प्रजेला नवा श्वास दिला. धनसंपदा राज्याचा नवा सुवर्णयुग सुरू झालं असं वाटू लागलं. अमर, जो एकदा फक्त एक लाकडी बाहुला होता, तरीही आता तो राज्यातील प्रत्येकांतून एक वेगळा उमटणारा व्यक्तिमत्व बनला होता. त्याचा प्रत्येक पावलावर पुढे येण्यावर साऱ्यांचं लक्ष थांबलं. तो आता हा फक्त राजाचा वारस नव्हता, तर प्राज्ञ व शूरवीर असा युवक झाला होता, ज्याच्या अस्तित्वाने संपूर्ण राज्याला नवी ताकद मिळाली. अमरचं बालपण थोडं वेगळं होतं. तो अजाणता असल्यामुळे बरेच काही बोलू शकत नव्हता, पण त्यात एक वेगळी चमक होती, जी प्रजेला जाणीव झाली होती.
तो दिवसा जंगलात एकटा फिरत असे. पक्ष्यांच्या किलबिलाटात त्याला स्वप्न दिसत होती आणि त्याने तिकडे जाण्याचा निर्धार केला होता, जिथे प्रजा आणि राज्य सुरक्षित राहतील. राजा विक्रमाने अमरच्या वाढदिवसाच्या अगोदर तमाम मंत्र्यांसमवेत सल्ला घेतला. हा मुलगा सामान्य मुलगा नाही, त्याला वेगळं शिकवायचं आहे, अशा विचाराने त्याने त्याचा विशेष प्रशिक्षणाचा आरंभ केला. अमरला युद्धकला, घोडेस्वारी, धनुष्यधारी, नीतिशास्त्र आणि राज्यकारभार यामध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. अमरच्या हातात तलवार आल्यानंतर त्याच्या हाताचा आर्तनाद सदैव वाटला. त्याने कधीही आपले सामर्थ्य फक्त स्वतःसाठी वापरलं नाही. लोकांना त्याचा मंथक स्वर आणि प्रामाणिक वृत्ती भावली. त्याने बाजीराव यांना लढाईत मदत केली आणि त्यांच्या रणनीतीत सुधारणा केली, ज्यामुळे दुश्मनांचा पराभव झाला. परंतु अमरच्या मनात एक गूढ होता, जो त्याला सतावत होता. तो माणूस नव्हता. त्याला माणसासारखी भावना आणि अनुभव फारसे नसे. त्याला समजायचं होतं की तो कोण आहे. त्याचा खऱ्या माणसांसारखा अनुभव कधी येणार? राज्याच्या विस्मयकारक दुष्काळाच्या वेळी अमरने जंगलातील एका गुप्त झऱ्याचा शोध लावला, जो खऱ्या अर्थाने प्रजेला वाचवणारा ठरला. लोकांनी अमरचं कौतुक करत त्याला सत्ताधारी व्यक्ती म्हणून मानलं. पण अमरच्या मनात अजूनही अंतर्मनाचा संघर्ष होता. ती वेळ आली जेव्हा राजा विक्रमाने अमरला लग्नाकरिता राजकन्या शोधून दिली. एक दयाळू, समजूतदार आणि शिस्तप्रिय राजकन्या, जिला अमरने पहिल्या देखील पाहिलं होतं आणि ज्याला त्याने आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल अजून काही सांगितलं नव्हतं. अमरचा संघर्ष सुरू झाला. तो इच्छाधारी नाग असल्याचं त्याचं रहस्य लग्नानंतर सांगायचं अथवा न सांगायचं, तो परंतु समजला होता की प्रजेच्या आणि राज्याच्या सुखासाठी त्याला आपलं खरे लपून ठेवावं लागलं. काही वर्षांनी अमर मोठा झाला होता आणि राज्यात त्याच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. राजा विक्रमाला वाटत होतं की आता अमरला राज्याचा सोबतीदार हवा, जो त्याला निंदा न करेल, त्याचा गुपित समजून घेईल आणि त्याचं प्रेमाईक जीवनही सुखदायी होईल. त्याने राज्यातील विविध भागांमधून सुंदर, बुद्धिमान आणि संस्कारी राजकन्या शोधली आणि त्यांच्यातील एकाचं नाव ठरलं सुहासिनी. ती सौजन्याने भरलेली, ज्ञानवंत आणि प्रजाप्रेमी राजकन्या होती. लग्नाचा प्रसंग मनोहर होता. पुरे राजाकोटी, रंगीबेरंगी फुले, भाविक लोकांची उपस्थिती आणि आनंदी स्वर सरकारत होते. अमर आणि सुहासिनी एकमेकांच्या नजरेत पाहत होते. प्रेम नव्हतं, तरीही आदर आणि समजूतदारी होती. पण अमरच्या मनात एक दडपण होतं. त्याला सुहासिनीसमोर आपली खरी ओळख उघड करायची होती. पहिल्या रात्री जेव्हा सर्वांचे नजरेपासून थोडा वेळ त्यांना मिळाला, अमरने जेमतेम आवाजात सुहासिनीसमोर आपले रहस्य मांडले. तो सांगू लागला की तो माणूस नाही तर इच्छाधारी नाग आहे, ज्याने आपलं रूप बदलून राज्याला मदत केली. सुरुवातीला ती त्या गोष्टीला विसरायला गेली, पण अमरच्या प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने तिला मनापासून पटवले. सुहासिनीने अमरचा हात धरून शांतपणाने त्याला आश्वस्त केलं. तिने सांगितलं की प्रेम आणि सहकार्यापेक्षा मोठं कोणतंही रूप नसतं. तिचं लग्न म्हणजे फॉर्मॅलिटी नाही, तर तिच्या आयुष्यातल्या विश्वासाचं प्रतीक आहे. अमरच्या हृदयाला ती ताकद मिळाली, जिच्या आधारावर तो आता अधिक जबाबदारीने राज्याचा भार उचलू शकतो. अचानक एका दिवशी थंड हवेच्या लहरींनी राजवाडा भारला असताना राजा विक्रमाने अमरला एका शांत प्रशासकीय कक्षात बोलावलं. अवघ्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची चर्चा होती. राजाने अमरला सांगितलं की जगात 3 अशा गोष्टी आहेत, ज्या कधीही कोणालाही देऊ नयेत. त्या गोष्टी समजून घेणे आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करणं हे खऱ्या शहाणपणाचं चिन्ह आहे. तो म्हणाला, माझ्या मुला, मला लक्ष द्यायचं आहे की या 3 वस्तू तुझे संरक्षण करतील आणि तुला एक चांगला राजा बनवतील. अमरला या शब्दांनी मनात उत्सुकता आणि प्रश्नांची रेशीम विणली. त्याने राजाला विनंती केली, हे 3 वस्तू मला शिकव पिताजी. माझ्या गुरुकडेही जाऊन सल्ला घेईन, पण आधी तुम्ही सांगा. राजाने मनमोकळेपणाने सांगितलं की या गोष्टी शिका आणि योग्य वेळ आली की ते कुठल्याही परीक्षेत तुझ्या मार्गदर्शक ठरतील. अमर एका नव्या प्रवासासाठी तयार झाला. त्याने सर्वांना निरोप दिला आणि आपला गुरु शोधण्यासाठी ज्ञानाच्या शोधात बाहेर पाय टाकला.
अमरचा प्रवास त्याला जंगलाच्या दाट चंद्रप्रकाशातल्या फांद्या आणि तीव्र वाऱ्यांनी भरलेल्याच्या दुर्गम वाटांवर घेऊन गेला. अनेक दिवस तो जंगली प्राण्यांच्या कुचेष्टांपासून बचाव करत चालत होता, पर्वतांच्या कठीण उतारांना पार करत होता आणि अनेक गावांमधून जाताना स्थानिक लोकांच्या समस्या ऐकत होता. प्रत्येक भेटणाऱ्या माणसाकडून त्याला काहीतरी जीवनाचे नवीन धडे मिळत होते, पण त्याचा मनाचा प्रश्न अजूनही कायम होता. त्या 3 वस्तू कोणत्या आहेत, ज्या देऊ नयेत आणि का? शेवटी अमराने गुरुच्या आश्रमात पोहोचून त्यांना सगळा प्रकार सांगितला. गुरु एका गंभीर अशा स्मितहास्यासह म्हणाले, अमर, तू योग्य ठिकाणी आला आहेस. माझ्याकडे त्या उत्तरांसाठी वेगळ्या गोष्टी नाहीत, पण मी तुला एका शहाण्या घुबडाकडे पाठवतो, जो तुला त्या 3 गोष्टींबद्दल सविस्तर सांगेल. त्या घुबडाला भेटण्यासाठी अमर घनदाट अरण्यात गेला. तो घुबड असाच नसून अनेक वर्षांच्या अनुभवांनी गहिरा ज्ञानी झाला होता. त्याने अमरकडे डोळे मिचकवत पाहिले आणि एक धीमे पण गंभीर आवाजात कथा सुरू केली. जीवनसाथी वजा नातीचा आदर, भावनिक आणि नाट्यमय विस्तार. एकदा आनंद नावाचा तरुण कुटुंबवत्सल माणूस एका मध्यम गावात राहत होता. त्याचे वैवाहिक जीवन गोड होते. त्याची पत्नी गौरी निस्वार्थ प्रेम करणारी आणि घराची खरी शान होती. आनंदाला एक बालमित्र होता, वजा निखिल. निखिल नेहमीच चिंतेत वाटायचा. त्याचा स्वभाव संशयी आणि मन दुखावणारा होता, कारण त्याला सतत वाटायचे की गौरीप्रमाणे आपल्या पत्नीला त्याच्या भावना समजत नाहीत, ती आपल्या संसारात मोकळेपणाने संवाद करत नाही. एक दिवस निखिल अगदी हताश भावनेने आनंदकडे आला. रात्रीच्या निवांत वेळी घरामागे झाडाखाली ते दोघं बसले होते. निखिल अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाला, वजा, आनंद, कधी-कधी मला वाटतं तुझ्या गौरीशी काही दिवस माझ्या पत्नीने संवाद साधला, तिच्या सहवासात राहिली, तर कदाचित तिला जीवनसाथी म्हणजे काय ह्याची जाणीव होईल. मला जरा तुझ्या गौरीचा वेळ मिळू शकेल का? आनंदाच्या मनात वादळं उठली. त्याने कृत्रिम हसू आणून निखिलला टाळण्याचा प्रयत्न केला, पण मित्राचा आर्जव आणि दुःख फार जड होतं. रात्री उसासे टाकत त्याने गौरीसमोर ही गोष्ट मांडली. गौरी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात वेदना, आश्चर्य आणि एक सूक्ष्म अस्वस्थता चमकली. ती म्हणाली, वजा, आनंद, नातेसंबंध म्हणजे केवळ सन्मान किंवा प्रेमच नाही, तर विश्वासही आहे. तूच ठरव, मी दुसऱ्याचा सोबतीदार काही दिवसासाठी होऊ का? तुझ्या मित्राच्या संसारात मी बदल घडवीन का? नात्यातील आदर गमावणं योग्य आहे का? गौरीचा नकार निर्णयाचा आणि स्वाभिमानाचा होता. आनंदला ओझं उतरल्यासारखं वाटलं आणि त्याला स्वतःच्या चुकीचा बोध झाला. दुसऱ्या दिवशी निखिल आनंदच्या समाधानाचा अर्थ ओळखला. काही दिवसांनी निखिलने आपल्या पत्नीशी मोकळेपणे संवाद साधला, तिच्या भावना जाणून घेतल्या आणि आपल्या संसारात समज आणि प्रेम वाढवलं. आनंदच्या मनात एक गाठ घट्ट झाली. ओझा जोडीदारासारखं पवित्र नातं कोणाच्याही हक्कात देताना तिथे 2 मनांचा, 2 आत्म्यांचा आणि 2 आयुष्यांचा प्रश्न असतो. कधीही दुसऱ्यासाठी आपला जीवनसाथी वापरायचा असतो असं नाही. त्याचा आदर करणं हेच सर्वांत मोठं कर्तव्य आहे. दुसऱ्या घटनेत आपली मेहनत, त्याग आणि स्वप्न साकारण्यासाठी त्याने वर्ष कष्ट केले. दिवस मित्राच्या कुटुंबात गेले, रात्र स्वतःच्या दुकानात. प्रत्येक नफ्यातला पैसा तो भविष्याच्या बियाण्यासाठी शीतलपणे बाजूला ठेवत असे. वजा आईचा उपचार, घराचं नवं छप्पर, छोट्या भावाचा शिक्षणाचा खर्च. एका दुपारी दूरचा नातेवाईक दिनेश दारात आला. त्याचे कपडे मळलेले, डोळ्यात काळजी, चेहऱ्यावर थकल्यासारखा. आनंद, माझ्यावर बिकट वेळ आली आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे आहेत. तू मला मदतीचा हात देणार ना? आनंदाचं हृदय नरम. त्याने स्वतःचे बँकेतले सगळे पैसे काढून त्याच्या हाती सोपवले. दिवस उलटले, महिने गेले. मुलीचं लग्न होऊन गेला. दिनेशने लवकरच परत करेन असं सांगितलं, पण मग तो टाळू लागला. आनंद एकदा 2दा गेला. दारावर त्याला ओळख दाखवलं नाही. गावातही गोड बोल सोडून दूर राहिला. एक दिवस आनंद रात्री घराबाहेर वाकत बसला होता. हताशपणे तो विचार करत होता, माझ्या कष्टाचं चीज झालं का? मी मायेने दिलं, पण माझ्या घरच्यांच्या गरजा?
मी ज्या विश्वासाने पैसा दिला तो विश्वास टाकून दिला. त्याच्या डोळ्यात पाणी पैसा फक्त कागदी तुकडा नसून स्वप्न, श्रम, कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी असतो. भावनेच्या भरात किंवा दुसऱ्याच्या आळशीपणाला बळी पडून आपली मेहनत वाया घालवू नये. मदत करावी निश्चितच, पण विवेकाने आणि मर्यादेने. 3. आनंद एक विद्वान. त्याच्या घरात पुस्तके आणि ज्ञानाचा खजिना. गावात एक नवयुवक सागर, जो नेहमी गल्लीत फिरत चलाखीने लोकांची माहिती काढत असे. दिवसेंदिवस सागर आनंदकडे येऊन त्याचं अनमोल पुस्तक मिळवण्याचा आग्रह करायचा. माझ्याकडे ते पुस्तक असेल तर मी सर्वांना मदत करीन. मला जीवन बदलायचं आहे. आनंद मनातून शंका घ्यायचा, हा मुलगा ज्ञानाचा उपयोग करेल की दुरुपयोग. पण एक दिवस सागराने फसवणूक करून ते पुस्तक चोरलं. दिवसातला बराच वेळ तो त्या ग्रंथाचा अभ्यास करतो, पण त्याला त्यातले उच्च विचार समजेनात. त्याने परंपरागत करणी, ज्योतिष व टोणगे यातले मार्ग शोधले. गावात लोकांसमोर त्याने माझ्याजवळ गुप्त विद्या आहे असं नाट्यमय अभिनय करणं सुरू केलं. काही लोक त्याच्या मागे गेली. त्यांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. पैशांची लूट झाली, गोंधळ माजला. एक दिवस गावातल्या एका वृद्धाने आनंदशी बोलताना रडत रडत सांगितलं, माझा मुलगा आजारी झाला. सागरच्या सांगण्यावर औषध न घेताच घरात टोणगे केली. नुकसान सोसावं लागलं. घुबडाने अमरकडे पाहत व गंभीर आवाजात सांगितले, अमर, जगात अशी 3 वस्तू आहेत ज्यांना आपण कोणाकडेही कितीही जवळचा असला तरीही विचार नसून किंवा जागरूक न होता देऊ नये. त्या वस्तू आपल्यासाठी अतिशय पवित्र आहेत आणि त्यांचं योग्य हातात नेहमी संरक्षण करणं आवश्यक आहे. या 3 वस्तू म्हणजे जीवनसाथीचा सन्मान, कष्टाने कमावलेले पैसे आणि ज्ञान. प्रथम, जीवनसाथीचा सन्मान. जीवनातील हा संबंध केवळ 2 माणसांचा नव्हे, तर 2 आत्म्यांचा अटूट बंध आहे. तो नाते जपणं म्हणजे फक्त प्रेम नाही, तर आदर, विश्वास आणि फिडेलिटी यांचा संगम आहे. जोडीदार आपल्याला फक्त सहवास देणारा नाही, तर आपल्या भावना, स्वप्ने आणि दुःख समजून घेणारा असतो. जर आपण आपला जीवनसाथी कोणासोबतही देऊन टाकला, मग तो कशाला यशस्वी होईल. आपण जेवढा आदर, प्रेम आणि काळजी त्याला देतो, तोच आपल्याला परत मिळतो. जोडीदारावरील हा विश्वास तुटला की तो पायथ्याशी जातो आणि त्या नात्यातील सगळं सुख संपते. म्हणून जीवनसाथीचा सन्मान करणे आणि त्याला कुणाकडेही जपून देण्याचा अधिकार देणे हे सर्वांत महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची वस्तू आहेत कष्टाने कमावलेल्या पैसा. पैसा फक्त कागदाचा तुकडा किंवा धातूचा तुकडा नाही. तो आपल्या श्रमाचा, त्यागाचा आणि भविष्यासाठी केलेल्या मेहनतीचा परिणाम आहे. हे धन आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आपल्या सुखाचा आधार असते. जर आपण हे धन कोणाकडेही फुकट देऊन टाकलं, मग तो माणूस मूर्ख किंवा अविवेकी असल्यास त्याचा दुरुपयोग होऊन आपल्याच आयुष्याला धोका निर्माण होतो. पैसे योग्य वापरणं, त्यांचा आदर करणं आणि गरजेच्या वेळेस योग्य लोकांना मदत करणं हे शहाणपणाचं काम आहे. पण कुठल्याही प्रकारच्या हलगर्जीपणामुळे आपला सर्व मोलाचा पैसा गमावू नये. त्या पैशांच्या माध्यमातूनच आपलं कुटुंब, आपल्या समाजाचं भविष्य सुरक्षित राहतं. तिसरी वस्तू आहे ज्ञान. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तके किंवा माहिती नव्हे, तर एक अशी शक्ती आहे जी जग बदलू शकते, जी लोकांचं जीवन उन्नत करू शकते. पण ज्ञान जेव्हा अयोग्य हातात जाते तेव्हा ते विनाशाचं कारण बनू शकतं. जेव्हा आपण आपलं ज्ञान कोणाला दिलं की त्याला त्याची खरी किंमत समजत नाही, तो त्याचा गैरवापर करतो, लोकांना फसवतो किंवा समाजात गोंधळ घालतो, तेव्हा आपलं ज्ञान फक्त वाया जातं, त्याची किंमत कमी होते. म्हणून ज्ञान फक्त त्या व्यक्तीला द्यावं ज्याला त्याची गरज असते, ज्याचा तो आदर करतो आणि जो त्याचा उपयोग योग्य प्रकारे करेल. अशा किमतीच्या 3 वस्तू कोणालाही देताना आपल्याला जोखमींचा विचार करावा लागतो. कितीही जवळचा नातं असलं तरीही जर त्याला त्या वस्तूंचा योग्य वापर करता येणार नसेल, तर तो नाते उच्चाटन करेल, आपले कष्ट वाया घालवेल किंवा आपल्या आयुष्यात अंधार घेऊन येईल. म्हणून स्वतःची काळजी घेणं, आपल्या कुटुंबाचं आणि आयुष्याचं रक्षण करणं स्वार्थ नाही, तर एक हुशारी आहे. जेव्हा आपण स्वतः सुरक्षित आणि सजग राहतो, तेव्हाच आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो, आदर देऊ शकतो आणि प्रेम देऊ शकतो.
अमर, या 3 महत्त्वाच्या गोष्टींचा योग्य संगोपन करणं हेच खऱ्या शहाणपणाचं दर्शन आहे. जर तू या शिकवणीतून काहीतरी घेतलं तर तू एक न्यायी, सजग व अगदी खरं राजसुलभ व्यक्तिमत्व होशील आणि तुझ्या राज्यात मात्र समृद्धी, स्थैर्य आणि सुख नांदेल. अमरने घुबडाचे आभार मानले. भरभराट्याचं आणि सुवर्णयुगाचं आणखी एक पान त्या शिकवणीतून राज्याच्या इतिहासात भरलं. राज्य धनसंपदाला आता नवनवीन उमेद आणि जागरूकतेचा श्वास लागला. अमरने घराकडे परतून राजा विक्रमाला आणि प्रजेला हे महत्त्वाचे शहाणपण दिलं. राज्याने आधीसारखी नाही तर अनेक पटीने बलशाली आणि सुज्ञ झाला. घुबड अजूनही त्या प्रचंड वडाच्या झाडावर बसून पुढील पिढ्यांना पुन्हा सांगण्याची वाट पाहत राहिला. मंडळी, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.